तिने शहरातील सार्वजनिक रस्त्यावरील आणि फुटपाथावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई महानगरपालिकेतर्फे मोठ्या जोमाने आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे। सदर कारवाई नांदेड शहरामध्ये गेल्या 2 महिन्यापासून सुरू असताना काल दिनांक 4 मे 2025 रोजी खडकपुरा वागी रोड या रस्त्यावर महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक जेसीबी घेऊन गेले असता त्या ठिकाणी कारवाई करत असताना छोट्यासारख्या क्षुल्लक कारणामुळे जेसीबी चालक मालू कांबळे यास तेथील गुंड प्रवृत्तीच्या व समाजकंटकांनी प्रचंड मारहाण करून गंभीर स्वरूपात जखमी केले। सदर मालू कांबळे यांना येशूसाई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्याचा उपचार सुरू आहे। सोबतच प्रसंजित अवताडे व इतर कर्मचारी कार्यरत होते। मालू कांबळे यांना मारहाण होत असताना प्रसंजित अवताडे यांनी जेसीबीवर चढून मारहाण करणाऱ्या व्यक्तीला मारू नका असं म्हणल्यानंतर मारणाऱ्या व्यक्तीने प्रसंजित अवताडे यास जेसीबीवरून ढकलून दिलं आणि खाली उतरल्यानंतर खाली जमा असलेल्या नागरिकांनी प्रसंजित अवताडे यांना चापडबुक्याने मारहाण केलेली आहे। त्या घटनेचा नांदेड वगळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध सभा घेतलेली आहे आणि या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून नांदेड शहरातील नागरिकांना सांगू इच्छितो की नागरिकांनी नियमाप्रमाणे आपलं वर्तन करावं। महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना अतिक्रमण काढण्याची सूचना दिल्यानंतर नागरिक जर अतिक्रमण काढत नसतील तर त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। मी सुद्धा गेल्या 15-20 वर्षापासून अतिक्रमण विभागामध्ये कार्यरत होतो। अशा घटना घडत आहेत, परंतु कर्मचाऱ्यावर आणि कामगारावर नागरिकांकडून मारहाण झाली तर त्या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाते आणि त्या कामगारावर त्या मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी अशी भूमिका घेतली जात आहे। मी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती करतो की मारहाण करणाऱ्या मुख्य आरोपी जो जेसीबीवर चढून जो मारहाण करत होता उमर म्हणणारा त्याला तात्काळ अटक करावी आणि सर्व अटक आरोपींना वागी या रस्त्यावर ओपन दिंड काढून त्या आरोपींना जबर चपराक द्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकांना एक स्वतंत्र संरक्षण द्यावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद। नागरिकांना काय आव्हान असणार आहे? नागरिकांना हेच आव्हान आहे की अतिक्रमणाच्या कारवाईमध्ये सहकार्य करावं आणि आपल्या मालकी हक्काच्या जागेच्या पेक्षा महानगरपालिकेच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून नागरिकांना त्रास देऊ नये असे मी या ठिकाणी आवाहन करतो।